ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये राजकारण केलं जात आहे, राजकारणाने कुठली पातळी गाठलेली आहे याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे असं मी स्वतः समजतो. कारण कुठल्याही महिलेला महाराष्ट्रामध्ये 100% चुकीचं असतं, पण खरोखर अशा तऱ्हेची काही मारहाण झाली का याच्यासाठी मेडिकल कमिटी असू शकते. प्रत्येक गोष्ट काय सरकारच्या अंडर येत नाही. मेडिकल कमिटीच्या समोर जर दिलं तर ह्याच्यातलं सत्य समजू शकेल. एक बाजू असं म्हणायचं की सिरियस काहीतरी इजा झालेली आहे त्याच्यावर ऍक्शन घ्या, आणि खरोखर सिरियस इजा झाली आहे की नाही हे कोणी सांगायचं असतं तर हे एक्सपर्ट्सने सांगायचं असतं. आणि त्याच्यामुळे असं आहे की अशा गोष्टीचं राजकारण अजिबात करायचं नसतं. आणि ही महाराष्ट्राची परंपरा आहे. कुठल्या सगळेजण बाहेर थांबा. लाईव्ह चालू आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की महाराष्ट्राला वेगळी परंपरा आहे. हे महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये कुठल्या गोष्टीचं राजकारण करायचं त्याला आजपर्यंत मर्यादा होत्या. त्या मर्यादा आज सुटलेल्या आहेत. आणि म्हणून कालचं भाषण ज्यावेळेला मी आदित्यजींचं ऐकलं मला अक्षरशः असं वाटलं की काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. हीच लोक आहेत जी मंत्र्यांकडून सुद्धा पैसे मागत होते आणि त्या मंत्र्यांनी काय अपेक्षा होती त्या मंत्र्यांनी त्या भ्रष्टाचार करावा आणि तुम्हाला पैसे द्यावे. आठवून बघा कोणाकोणाकडे पैसे मागितले आणि नंतर महाराष्ट्राशी बोला. कोणी दिला तुम्हाला नैतिक अधिकार असं बोलण्याचा? केवळ तुमचे आजोबा बाळासाहेब ठाकरे आहेत म्हणून तुम्हाला लोक ऐकून घेतात, नाहीतर लोकांनी तुम्हाला ऐकलं सुद्धा नसतं. ही तुमची खऱ्या अर्थाने पातळी असं मला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आठवून बघा आणि मग तुम्हाला सुद्धा या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे. कोणाकडून पैसे मागितले, का मागितले, मग मंत्र्यांनी भ्रष्टाचार करून तुम्हाला पैसे द्यायचे का? आणि म्हणून ठोके कोणाला म्हणतात? ठोके मागणारे तर तुम्ही आहात. मुंबईच्या संदर्भात चौकशी झाली अशी आता म्हणणं आहे. मुंबईचा पैसा कुठे गेला शोधून काढलं गेलंच पाहिजे. काय अधिकार दिलाय तुम्हाला लोकांवर हे दाखवायचा? फार सोपं आहे. ज्या वेळेला राहुल गांधी घोषणा देत होते सभांमध्ये आणि मोदी साहेबांना बदनाम करत होते त्यानुसार लोक घोषणा देतच होते. आणि म्हणून त्याने घोषणा दिल्या म्हणून मत नाही मिळालं. मोदी साहेब त्याच्यापेक्षा दुप्पट मताने निवडून आले ही लोकशाहीमध्ये वस्तुस्थिती आहे. कारण तुमच्यासारखी माणसं जी अशा घोषणा तयार करतात ते मुळात त्याच्यामध्ये दबलेले असतात ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हीच सांगा की आमची चौकशी करा म्हणून. केवळ उद्या जर तुमची चौकशी झाली तर मग नाटक करू नका महाराष्ट्राच्या जनतेसमोर आमची चौकशी का झाली. ज्याला दुसऱ्याकडे फोटो दाखवली जातात त्यामुळे 4 फोटो स्वतःकडे असतात ही लक्षात घ्या आणि नंतर आरोप करा. घोषणा देणं, खोट्या घोषणा देणं आणि त्यासाठी लोकांना बहकवणं फार कठीण असतं. पण हायकोर्टाने तुम्हाला नोटीस दिलेली आहे. त्या हायकोर्टमध्ये त्याला माझं तर म्हणणं असं आहे की हायकोर्टाने नोटीस दिली याचं भाषण देऊन हायकोर्टाच्या समोर काढायला पाहिजे. कशासाठी ही लोक भाषण करतात. आणि आज सुद्धा मी तुम्हाला सांगतो अत्यंत जबाबदारीने सांगतो की हे अशी लोक आहेत की ते दुसऱ्यांकडे पैसे मागतात आणि ते कुठून देणार? त्यांनी जर भ्रष्टाचार केले नसेल तुम्हाला कुठून पैसे देणार? आणि मग तुम्ही जर कोट्यावधी रुपये मागत असाल आणि आज तुम्ही स्टेजवर अशी भाषणं करत असाल तर मला एकच सांगायचं ही भाषणं करायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. आणि म्हणून तुमच्या अशा वागणुकीमुळे कंटाळून लोक बाहेर गेले. प्रत्येकाला स्वाभिमान असतो. अशा रीतीने तुम्ही लोकांना वागवलं. सांगा तुम्ही लोकांना अधिकाराला तरी तुम्ही कधी भेटत होता का हे लोकांना सांगा. तुमची कधी भेट होती का, होत होती का ती सांगा. आज कशाला जाता घरोघरी, आज कशाला बघायला जाता हॉस्पिटलमध्ये? त्यावेळेला जर कार्यकर्त्यांची काळजी घेतली असती तर ही परिस्थिती आली नसती. बाळासाहेबांच्या श्रमामधून ही शिवसेना उभी राहिली. आमच्या ज्या काही लोक जी बाहेर नेतात ती बाळासाहेबांकडे बघून आली, उद्धव साहेबांचा स्वभाव बघून आले. परंतु आदित्यजींनी जो हट्ट केलेला आहे त्याच्यामुळे उद्धव साहेबांच्या बद्दल असलेलं प्रेम असूनही लोकांना बाहेर जायला लागलं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून कुठं किती काळ बोलणार आणि कोणाशी बोलणार
आणि म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे की खऱ्या अर्थाने हे असेल त्याचं उत्तर द्या तुम्ही. आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, उत्तर द्या. आम्हाला खरं बोलता येईल ना. ह्या पाळीपर्यंत तुम्ही आमदारांना आणता. आमची इच्छा असते की तुमच्या कुटुंबाची बदनामी होऊ नये अशी ज्यांची प्रामाणिक इच्छा आहे त्यांना शेवटी बोलणं आणण्यासाठी हा हट्टीपणा, हा बालिशपणा हा कारणीभूत आहे. एवढंच मला या प्रेसच्या निमित्ताने सांगायचं. प्रश्न असा आहे की आता सत्तांतर झाल्याच्या नंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना म्हणून ही ओळख तुम्हाला दिलेली आहे. मात्र अजूनही शिवसेना म्हणजेच ठाकरे हे चित्र लोकांसमोर उभं आहे आणि त्यासाठी आता कॅम्पेनिंग करण्यासाठी कुठली कंपनी हायर करण्यात आली आहे का तुमच्याकडून आणि या सगळ्या मागचं आम्हाला कंपनी हायर करण्याची कुठलीही आवश्यकता नाही. अशी कंपनी हायर केलेली आहे ती आदित्य ठाकरेने हायर केलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे. आणि हा जो कॅम्पेन असतो याला गोबेल्स नीती म्हणतात. गोबेल्स नीती फार काळ चालत नाही, पण 10 वेळा असं ते सांगितलं की लोकांना ते सत्य वाटायला लागते, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून गोबेल्सचा नवीन अवतार हा आदित्य ठाकरेंच्या रूपाने आणि त्यांना ऍडवाइस करणाऱ्या लोकांच्या रूपाने महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. ही वस्तुस्थिती आहे. त्यांनी खरं तर सांगितलं पाहिजे की 2.5 वर्ष आम्ही सत्ता घेतली, सर्व उद्धव साहेब होते, तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. कारण प्रत्यक्ष कोविडच्या विरुद्ध तुम्ही एकटा गेलेले नाही त्या रणांगणामध्ये. तुम्ही केवळ घरामध्ये बसून इन्स्ट्रक्शन देत होता. आणि एकनाथ शिंदे सारखा मनुष्य ज्याला 2-2 वेळा करोना झाला तो मात्र पीपीई किट घालून त्यावेळेला हॉस्पिटलमध्ये होता. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून तुम्ही कोणाबद्दल बोलता, काय बोलताय, तुम्हाला शिकवणारी माणसं आहेत. नो मी त्यांच्यावर हुशार आहे. ती माणसं फार हुशार असतात. खोटं कसं बोलायचं, लोकांमध्ये खोटं कसं पसरवायचं याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. एका शिवसैनिकाने असं सांगावं की 2.5 वर्षामध्ये आम्हाला उद्धव साहेबांची भेट मिळाली, 2.5 वर्षामध्ये आम्हाला शिवसेनेची भेट मिळाली, आदित्यची भेट मिळाली. मी उद्धव साहेबांना समजू शकतो, त्यांची प्रकृती नाजूक असते. आदित्यला काय झालंय, तरुणबाण नेते आहेत ते का नाही बाहेर पडले? कालपर्यंत जोपर्यंत तुमची सत्ता गेली नाही तोपर्यंत तुम्ही घरात बसून होता. तोपर्यंत या सत्तेच्या अधिकाऱ्यांना भेटत नव्हतं. म्हणजे आम्हाला तर भेटत नव्हतेच आमदार खासदारांना, परंतु तुम्ही अधिकाऱ्यांना पुरेसा वेळ देत नव्हता. काय चाललेलं होतं? कशासाठी सत्ता पाहिजे? सत्ता ही जनतेसाठी असते आणि जनतेसाठी ती सत्ता वापरली गेली पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की आज मी समजा मुंबई शहराचा पालकमंत्री आहे. आपण ज्याला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतो त्याला त्या ठिकाणी असलेल्या समाज मंदिरांची स्थिती त्यांच्या काळात काय झालेली होती बघा. मी प्रत्येक समाज मंदिराला पैसे दिले, गरिबांची मुलं शिकली पाहिजे त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी आम्ही रिडिंग रूम्स दिल्या. का दिल्या पाहिजे? ते आपलं कर्तव्य आहे. राजकारण तुम्ही किती काळ करत बसणार आणि राजकारणाचा व्यापार किती काळ करत बसणार याला सुद्धा मर्यादा आहे. तुम्ही स्वतः एन्व्हायरमेंट मिनिस्टर होता. आज मुंबईच्या हवेची क्वालिटी काय आहे याची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर नाही का? 2.5 वर्ष तुमचं राज्य होतं. मी काल रात्री मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे, तिथं गेलो, तिथली पूजा केली. आल्यानंतर एन्व्हायरमेंटची मीटिंग घेतली, जवळ 3 तास मीटिंग घेतली. का मी ताबडतोब परत आलो कोल्हापूर? परत आता मी जातो पुन्हा कोल्हापूरला, कारण दुसरा कार्यक्रम आहे. परंतु आम्ही जर दिवस रात्र काम करत असतो हवेसाठी, तर तुम्ही काय नाही केलं. तुम्ही फक्त राजकारण करणार. तिथली 50-100 झाडं जर आरेमधली तुटत असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मेट्रोचं काम थांबवणार. नुसती मेट्रो जरी आता ऑपरेटिव्ह झाली असती तरी 30% हवेतलं प्रदूषण कमी झालं असतं. कशाला म्हणायचं तुम्हाला पर्यावरण मंत्री? कशाला म्हणायचं तुम्हाला राज्यकर्ते? असे राज्यकर्ते ज्या ज्याला राज्यावर येतात त्याला राज्य मागे जातं, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी अत्यंत जबाबदारीने बोलतोय की तुम्ही केवळ देखाव म्हणून 5-10 झाडं तुटली की तिथं जायचं आणि ती 5-10 झाडं तुटल्यामुळे हजारो वाहनं जर दुसऱ्या मार्गाने प्रवास करणार असतील आणि त्याच्यामधून कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होत असेल, कार्बन मोनॉक्साईडचं उत्सर्जन होत असेल आणि त्याच्यामुळे हवा दूषित असेल, त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करणार नसता तर शेवटी प्रॅक्टिकल अप्रोच घ्यायला लागतो. आरेमध्ये शेड तयार झाली असती. मेट्रोचं काम किती काळ बंद करून ठेवलं तुम्ही? मेट्रोमुळे 30% प्रदूषण मुंबईचं कमी होऊ शकतं, लोकांना रिलीफ मिळू शकतो. तुम्हाला त्याचं काही नाही. तुम्हाला नुसतं राजकारण करायचं आहे. तुम्हाला राजकारण करून लोकांची मतं मिळवायची आहे. मताच्या जीवावर आणि मुंबईच्या सत्तेचा वापर करून तुम्हाला त्याच्यामधून तुम्ही काय मिळवत असाल याची चौकशी इतरांनी करावी. मी कोणावर आरोप करायला इथं बसलेलं नाहीये, परंतु जे बेजबाबदारपणे बोलतात त्याची दखल महाराष्ट्रातल्या विशेषतः युवकांनी घेतलीच पाहिजे. कारण या युवकांना उद्याचा महाराष्ट्र घडवावा.
आणि तो संपन्न महाराष्ट्र असा पाहिजे की दिल्लीला जो ज्यावेळेला गरज लागेल त्याला महाराष्ट्राने दिल्लीच्या मदतीला गेलं पाहिजे. ज्याला पंजाबमध्ये अफगाणिस्तानच्या राजाने लढाई केली त्यावेळेला मराठी लोकांच्या फौजा अटके पार केल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्याला महाराष्ट्र म्हणतात. तो महाराष्ट्र बाळासाहेबांना माहिती होता, तो बाळासाहेब प्रबोधनकारांना माहिती होता, काही अंशाने तो उद्धव साहेबांना सुद्धा कळला. पण तुम्हाला हा महाराष्ट्र कधीही करणार नाही, कारण तुम्ही वेगळ्या तऱ्हेने वागत होता. तुम्हाला नाईट लाईफ साठी वेळ होता, परंतु तुम्हाला लोकांची दुःख बघायला वेळ नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आम्ही लोकांची दुःख बघणारी लोक आहोत, रात्रंदिवस लोकांमध्ये फिरणारे लोक आहोत. आपल्या वाढदिवसाला 100 लहान मुलांची हृदयाची ऑपरेशन करणाऱ्या शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही आहोत, कारण त्या मानवाला त्यांच्या मुलाची किंमत काय असते हे आम्हाला समजतं. आणि म्हणून एखाद्या जोडप्याला मूल नसेल तर मी सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यासाठी पैसे दिले. त्या ठिकाणी नवीन IVF सेंटर उभं केलेलं आहे. कशाला? तो 2-2 लाख रुपये खर्च नाही करू शकत गरीब मनुष्य, पण त्याला सुद्धा वाटतं मला मूल पाहिजे. कधी तुम्ही त्याची दखल घेतली का? 25 वर्ष तुम्ही मुंबईत चालवताय, कधी दखल घेतली का? तुम्ही IVF सेंटर का नाही उभारली मुंबईमध्ये? तुमच्याकडच्या हॉस्पिटलमध्ये एंजिओप्लास्टी करणाऱ्या मशीन 2-2 बंद पडलेल्या होत्या, कधी तुम्हाला दखल घ्यावीशी वाटली नाही. ही तुमची लोकांच्या बद्दलची कळकळ, ही तुमच्याबद्दल लोकांच्या बद्दलची तुमची आत्मीयता, तुम्हाला काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असं मला स्पष्टपणे सांगायचं आहे. आणि राहणार, कारण कालचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दल जे का वरून सुद्धा प्रेम होतं त्याला सुद्धा कुठेतरी धक्का बसलेला आहे. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो, जेव्हा तिथे दिल्लीच्या हायकोर्टामध्ये याचं तुम्ही उत्तर द्या की तुम्ही कोणावर आरोप करताय, का आरोप करताय, तुमच्याकडे त्याचे पुरावे आहेत का, कोणी अधिकार दिला तुम्हाला खोके म्हणण्याचा? खोके घेणारे तुम्ही आहात हे मी तुम्हाला स्पष्टपणे आज सांगतो. तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही त्याचं उत्तर द्या. प्रशांत किशोरला काय आपण हायर केलं? आम्ही कोणालाही हायर केलेलं नाहीये. प्रशांत किशोरला हायर उद्धव साहेबांनी केलेलं होतं, नंतर ते त्यांच्यावर आहेत की नाही याची मला माहिती नाही. त्यांना ज्यांना हायर करायचंय त्यांना करून दे. हे बघा, खोटं काय खूप काळ म्हणजे फार काळ चालत नाही. नियमच असा आहे की तुम्ही संपूर्ण जनतेला थोडा वेळ खोटं बोलून हे करू शकता, किंवा कमी जनतेला जास्त वेळ तुम्ही खोटं बोलून त्यांची दिशाभूल करू शकता. पण कायम तुम्ही खोटं बोलून जनतेची दिशाभूल करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. एक ना एक दिवस तुमचं खरं स्वरूप महाराष्ट्रासमोर येईल याची मला खात्री आहे. कर्नाटकचे सीएमने सांगितले किंवा स्कीम महाराष्ट्र सरकारने दिली होती ते परत घ्या, ते आमचे बसून ते झाला होता करार त्याने कुठेतरी अवलंबन केले. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात जे वक्तव्य कोणाच्या बद्दल एवढी घाणेरडी वक्तव्य करतात? फडणवीस साहेबांच्या बद्दल किती घाणेरडं वक्तव्य केलं? आज महाराष्ट्रामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे, समृद्धी महामार्ग कोणामुळे झाला? ट्रान्स हार्बर लिंक कोणामुळे होतोय? मुंबईची मेट्रो कोणामुळे होतोय? शेवटी फडणवीस साहेबांचं योगदान हे महाराष्ट्राला आहे की नाही? की संपूर्ण भारताने ज्याचं कौतुक केलं ते जलयुक्त शिवार योजना कोणाचं ब्रेनचाइल्ड आहे? फडणवीस साहेबांचं आहे ना. आणि मग तुम्ही त्यांच्याबद्दल वाटेल ते बोलता. तुम्ही घरामध्ये बसणार, तुमचं पॅलेस पॉलिटिक्स असणार, पण तुमच्या पॅलेस पॉलिटिक्स तुम्ही करा ना पॅलेस पॉलिटिक्स. आमचं काय ऑब्जेक्शन नाही का तुम्हाला? तुम्ही व्यवस्थित राहा, तुम्ही राजासारखे राहा, राज्यात तिथं बसून राज्य करा. लोकांची बदनामी का करताय? एवढाच माझा सवाल. बाळासाहेबांचे संस्कार हे नाही आहेत असं म्हणायचं आहे. हे बघा, मी तुम्हाला असं सांगितलं की प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संस्कार केले, म्हणून बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी लढा दिला. उद्धव साहेब त्यांच्या हाताखाली तयार झाले, म्हणून मी माझ्या हातामध्ये उद्धव साहेबांच्या बरोबर गेला. पण तेच उद्धव साहेब आज जर संजय राऊत सारखं बोलायला लागले, हे आधीच तर संजय राऊत सारखं बोलतातच, परंतु संजय राऊत आणि उद्धव साहेब याच्यामध्ये फरक आहे ना. त्यांनी कसं बोलावं याला मर्यादा आहे, आणि म्हणून त्यांना रिस्पेक्ट केला जातो. एक सुसंस्कृत नेते म्हणून त्यांच्याकडे बघितलं जातं. त्यांच्याकडून ही वक्तव्य आम्हाला जरी अपेक्षित नाही, त्यांच्याबद्दल आदर असल्यामुळे त्यांच्याबद्दल मी काय बोलणार नाही. परंतु कालचं भाषण मी आदित्यजींचं ऐकल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे तुम्ही कोण आहात, तुम्ही काय बोलता, कोणाबद्दल बोलता, थोडं तरी भान ठेवा. आणि म्हणून मला हे आज सांगायला लागलं. नाहीतर मी ठाण्यामधून त्याला आधी 3-4 MLC करायला लागतील. आज 3-4 MLC करण्यासाठी ते राज्यावर नाही आहेत. त्यांना अजून कॅल्क्युलेशन माहिती नाही
की त्यांना आमदार करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी काय काय केलं, त्यांच्या आईनी काय काय केलं हे त्यांना माहिती नाहीये. त्या ठिकाणी असलेल्या आमदारांनी स्वतःची आमदारकी सोडली, ज्या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये असलेल्या सचिन भाऊंना आपल्यामध्ये घेतलं गेलं, 3 MLC एका मतदारसंघामध्ये दिले गेले त्यावेळेला, आणि तुम्ही अजितदादांचे उदाहरण घ्या, अजितदादा किती मतांनी निवडून आले. एवढं सगळं केल्यानंतर म्हणजे सचिन भाऊ सारखा एक कार्यकर्ता की ज्यांनी कडवी लढत दिली असती आदित्यजीला, तुम्हाला तुमच्यामध्ये घेतल्यानंतर सुद्धा तुम्ही तेवढं बहुमत मिळू शकला नाही. का मिळू शकला नाही याचं उत्तर तुम्ही जनतेला दिलं पाहिजे. अजितदादा जर 1,80,000 मतांनी निवडून येतात तर तुम्हाला 30-40 हजाराचा मताधिक्याने तुम्ही का निवडून आला, ज्याला तुमच्यासमोर कॅन्डिडेटच नव्हता. समोरचा कॅन्डिडेटच तुम्ही घेतला होता शिवसेनेमध्ये. आणि म्हणून कॅल्क्युलेशन करा, अगोदर वरळीमध्ये कसं निवडून यायचं याची काळजी घ्या आणि नंतर ठाण्याच्या गोष्टी. थँक्यू. एक मराठीमध्ये एक लास्ट सवाल आहे कर्नाटक बॉर्डर रिलेटेड मराठीमध्ये. ते कर्नाटकचे सीएम सांगितले की महाराष्ट्र गव्हर्नमेंट जो स्कीम दिली होती हेल्थ इन्शुरन्सची ते परत घ्या. आमची बैठक झाली होती, त्याबद्दल आपले करार झाले होते, त्यांनी कुठेतरी उल्लंघन केले म्हणून ते परत घ्या. त्यांचं म्हणणं काही असेल तर त्यांनी ते महाराष्ट्र शासनाला कळवावं. आमच्या लोकांना तिथं आरोग्याच्या सुविधा मिळत नाहीत म्हणून आम्ही त्या आरोग्याच्या सुविधा दिलेल्या आहेत. त्यांना वाईट वाटायचं कारण का, ते इथे येतात आणि त्यांच्या जे कन्नड स्पीकिंग लोकांना काही सुविधा देतात, त्यांना डोनेशन देतात. आम्ही त्याला कुठे आडकाठी दिली आहे का. शेवटी असं आहे की कुठल्याही 100% लोकांना काही ट्रान्सफर करता येत नाही, परंतु 100% मराठी लोक असलेला भाग हा बेळगावचा सीमा भाग आहे. 90% 99% तिथली पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांची काळजी घेणं हे आमचं काम आहे. आम्हाला काय याच्यामध्ये हट्ट करायचं नाही, सरकारशी भांडण करायचं नाही. आज त्याचं इलेक्शन चालू आहे, इलेक्शन होऊन दे. मग आमची कमिटी तर नेमलेली आहे ना, फर्स्ट टाइम ही कमिटी नेमली गेली आणि ती शहा साहेबांनी नेमलेली आहे. त्या कमिटीचा पण हा प्रश्न येऊन दे, आम्ही आमची बाजू मांडू, तुम्ही तुमची बाजू मांडा. जर डिस्प्यूट सुटला नाही तर आपण केंद्राकडे जाऊ. हिंदी में सर आदित्य ठाकरे ने जिस तरह का आपने आरोप लगाया कि मंत्रियों के पैसे लेके और जिस तरह का राजनीति एक्चुअली है वो वापस नहीं होनी चाहिए. सर आपने आदित्य ठाकरे को लेकर जिस तरह का भाषण आप हिंदी हिंदी में मराठी में हो गया. मुंबई के एयर पोल्यूशन के रिलेटेड हमने देखा कि काफी सारा शहर में तो बीएमसी ने कमेटी बनाई 7 लोगों की, जिसके बताया गया था कि कंस्ट्रक्शन साइट पे जो है जाके वार्ड ऑफिसर्स के साथ एक टास्क फोर्स बनाई जाएगी और वो लोग फिर एक एविडेंस से काम शुरू करेंगे. पर ऐसा हुआ नहीं, अभी तक जो है काम कुछ दिख नहीं रहा है. कॉर्पोरेशन क्या करता है, इससे जो हमारा डिपार्टमेंट है इसको एनवायरमेंट डिपार्टमेंट बोलते हैं, वो कॉर्पोरेशन को भी फाइन कर सकता है, कॉर्पोरेशन का कोई भी काम बंद भी कर सकता है. लेकिन MMRDA की पूरी रिस्पॉन्सिबिलिटी जिस मुंबई कॉर्पोरेशन पे दी गई है, वहाँ के जो चेयरपर्सन है, उसके जो कमिश्नर है चेहर साहब, उन्होंने एक कमेटी गठित की थी. वो संजीव साहब जो है उनके नेतृत्व में बनाई गई थी. भी मीटिंग ली है और उसमें जो इमीडिएटली इम्प्लीमेंट करना है उसके बारे में उनको बताया गया था कि जो भी कंस्ट्रक्शन साइट है उसमें पानी का उपयोग करके वहाँ पे धूलिकण हवा में नहीं आए, इसका उनको केयर लेना चाहिए. और मेरे ख्याल में उन्होंने वो चालू कर दिया होगा. लेकिन कल शाम को मेरी जो मीटिंग हो गई एनवायरमेंट सेक्रेटरी साहब के साथ, उसमें हमने क्लियर कट बोला है कि आप क्लियर कट इंस्ट्रक्शंस दीजिए. आप तो रूल्स बनाते हैं, आपको सब अथॉरिटी है कि जहाँ पे भी काम चल रहा है, चाहे वो प्राइवेट काम हो, चाहे वो कॉर्पोरेशन का हो, चाहे वो गवर्नमेंट का हो, हर जगह पे पानी का इस्तेमाल होना चाहिए ताकि धूलिकण जिसको हम बोलते हैं, जो फ्लोटिंग पार्टिकल्स है, उसकी संख्या कम हो. सर आदित्य ठाकरे और जाके वहाँ पे एक्शन लेना चाहिए. देखिए, अगर वो हुआ नहीं है, एज अ गार्डियन मिनिस्टर आई विल लुक इनटू इट एंड आई विल इशू द नेसेसरी इंस्ट्रक्शंस टू देम. क्योंकि ये मीटिंग्स मेरे ही कहने से इनिशिएट किए गए थे, क्योंकि
जब अधिवेशन चलता है तो एनवायरमेंट डिपार्टमेंट की रिस्पॉन्सिबिलिटी भी एज ए मिनिस्टर मुझ पे रहती है, लेकिन मैं ऐसा मिनिस्टर नहीं हूँ कि सिर्फ अधिवेशन काल में कोई एश्योर करूँ और बाद में उस विषय को छोड़ दूँ। तो ऐसे बिल्कुल नहीं है। मैं तो मुझे शिंदे साहब ने बताया था कि क्लियर एयर तो देनी है, लेकिन क्लीन वाटर भी देना है। तो क्लीन एयर और क्लीन वाटर ये हमारा जिम्मा है महाराष्ट्र के लिए, और हम इसका पहला इनिशिएटिव ले रहे हैं। पंचगंगा जो नदी है कोल्हापुर की, इसमें से प्रदूषण हम लोग हटा रहे हैं, और जल्द ही जो भी है, चाहे उसमें मुला मुठा हो, चाहे उसमें विदर्भवती नदियाँ हो, सब जगह पे हम लोग काम करेंगे और ऐसे वाले सोल्यूशन हम लोग निकाल रहे हैं ताकि ये नेचुरल सोल्यूशन हो जिससे नदियाँ स्वच्छ रहे। और इसके लिए हम लोग दिन रात काम कर रहे हैं, और इसका रिजल्ट जो भी है आते हुए 6 महीने में लोगों को इसका जो रिजल्ट है वो दिखाई देगा। और जहाँ तक मुंबई के क्लीन एयर का सवाल है, तो मैंने ऐसे बोला है कि बिफोर 15 जून यू हैव टू शो द रिजल्ट, क्योंकि एक बार बारिश हो जाती है तो अपने आप क्लीन हो जाता है। तो इसके लिए हम लोग वॉर हीटिंग पे काम कर रहे हैं, और हम लोग वो काम करके दिखाएंगे आदरणीय शिंदे साहब के नेतृत्व में, आदरणीय फडणवीस साहब के। सर एजुकेशन ने जिस तरह से आने को लेकर वक्तव्य किया है, जो राजनीति शुरू है इस वक्त, इस पर ये तो बहुत ही नीचे की स्तर की राजनीति है। वो खुद, मैंने ऐसे बोला है कि वो खुद है और उनकी पार्टी लोगों से पैसा मांगती थी, मिनिस्टर से पैसा मांगती थी, और जो ऑनेस्ट मिनिस्टर है इनको कहाँ से पैसा देगी? तो खोखा तो वो उनको खुद को खोखा बोलना चाहिए, वो लोगों को बोल रहे हैं। और हाईकोर्ट को जाके उनको बताना चाहिए किसको वो एलिगेशन कर रहे हैं। हाईकोर्ट ने उनको बताया, मैं कभी ऐसे नहीं बोल रहा हूँ। अगर वो मांग रहे हैं तो उन्होंने क्यों मांगा, वो भी उनको जनता को जवाब देना चाहिए। उनको कोई मॉरल ये नहीं है, राइट नहीं है जनता को पूछने के। सर एजुकेशन डिपार्टमेंट में सर कल इंस्पेक्शन किया गया था, 1300 स्कूल्स का इंस्पेक्शन किया गया था, उसमें से कुछ 800 जो स्कूल्स हैं वो बोगस मिले हैं, उसके ऊपर किस तरह से कार्रवाई करेंगे? देखिए, आप जो इन्फॉर्मेशन मुझे दे रहे हैं वो ऑथेंटिक इन्फॉर्मेशन है या नहीं, मुझे उसके बारे में पूछताछ करनी पड़ेगी। बोगस स्कूल किसको बोलते हैं? बोगस स्कूल, देखिए स्कूल को परमिशन दी जाती है, आप किसको बोगस स्कूल बोलते हैं? अगर वो आप एक्सप्लेन करेंगे कोई उसका जवाब मैं दे सकता हूं। बहुत सारे डॉक्यूमेंट्स हैं, ऑफेंड में कोई भी जवाब नहीं दे सकता हूँ। इसके लिए मैं आपको अलग से एक इंटरव्यू दूंगा, क्योंकि मैं बहुत पर्टिकुलर हूँ रिगार्डिंग स्कूल एजुकेशन। तो स्कूल एजुकेशन के लिए जो भी करना है वो करने की हमें तैयारी है। आपने देखा है कि इस साल पहली बार ऐसी हुआ कि कॉपी मुक्त महाराष्ट्र अभियान चलाएगा। आपने देखा है कि लोगों ने हमला भी किया एग्जामिनेशन सेंटर पे, फिर भी हमने उसको कम नहीं किया। हम लोग एजुकेशन में क्वालिटी देना चाहते हैं, और जो भी स्कूल जिनको ग्रांट नहीं मिल रही थी, ऐसे भी 2200 स्कूल को यानी इसी साल ग्रांट चालू है। तो हम लोग बहुत अच्छी तरह से काम करने की कोशिश कर रहे हैं। फिर भी अगर कुछ फ्लॉ हुआ तो आप मुझे बताइए, उस पर मैं एक्शन। सिर्फ 2 सवाल है उसका बंद करते हैं सर। पहला ये, क्या शिंदे सरकार ने प्रशांत किशोर को हायर किया है राजनीतिक सलाहकार के तौर पे? राजकीय सलाहकार को अपॉइंट किसने किया था? उद्धव साहब ने राजनीति में किया, और वही उनको सिखा रहे हैं कि झूठ बोलिए, किसी को बदनाम कीजिए, और बदनाम करने से आप पॉपुलर हो जाएंगे, और उसी नीति पे वो काम कर रहे हैं। इसीलिए मुझे आज ये इंटरव्यू देना पड़ा। देखिए, जब राहुल गांधी जी मोदी जी के खिलाफ जब घोषणा दे रहे हैं तो लाखों लोग उनके साथ भी घोषणा दे रहे थे। वो तो मॉब रहता है, मॉब को जैसे सिखाएंगे मॉब वैसे बोलेगा। लेकिन क्या उन्होंने मोदी साहब के खिलाफ वोट किया? नहीं किया। मोदी साहब उससे ज्यादा वोट्स लेके जीत के आए। ये तो राजनीति का एक स्तर गिर गया है कि लोगों को बदनाम करो और उनको खत्म करो। तो ये बदनाम करने की कोशिश है, जो शायद उनके जो एडवाइजर है आगे से, क्योंकि वो एडवाइस ये करते हैं, उन्होंने एक वॉर रूम भी सेट किया है क्योंकि वो झूठे बातें फैलाए लोगों में, लोगों को मिसगाइड करे। इसको बोलते हैं कि ये जो नीति है, जब हिटलर थे तो उनके जो शिक्षा मंत्री थे तो वो गोबेल्स थे, और उसको गोबेल्स नीति बोलते हैं। तो एक नया गोबेल्स महाराष्ट्र में पैदा हो रहा है, और उसका नाम आदित्य ठाकरे है। मैं बहुत रिस्पॉन्सिबली ये बोल रहा हूँ, क्योंकि वो हर बार झूठ बोलते हैं, लोगों को झूठी बातें बोल के वो अपने लिए सिंपैथी क्रिएट करना चाहते हैं। चाहे उनको किसी ने भी ये सिखाया होगा, लेकिन ये गोबेल्स नीति भारत में नहीं चलती। भारत का हिंदुस्तान का एक कल्चर है, और वो कल्चर भूल गए, जो तो हमेशा परदेशी लोगों में ही रहते हैं। उनका कल्चर वही है,
उनको नाइट लाइफ चाहिए, उनको डिस्कोटेक चाहिए, वो उनका कल्चर है। हमारा वो कल्चर नहीं है। हम लोग मंदिर में जाते हैं, हम लोग मंदिर में माथा टेकते हैं, तो ये हमारा कल्चर है। उनका वेस्टर्न कल्चर है, तो इसीलिए उनको वो गोबल्स जो जर्मन थे उनकी नीति उनको पसंद है। हमारे लिए शायद अगर राजकारण पॉलिटिक्स करना होगा तो चाणक्य जैसे पॉलिटिक्स में एक ये था, एक्सपर्ट थे, तो चाणक्य नीति बोलते तो वो भी पॉलिटिक्स की नीति है। लेकिन चाणक्य ने ये भी सिखाया कि अच्छे तरह से राज्य कैसे किया जाए। यही हमारे इरिगेशन एनवायरमेंट के मिनिस्टर थे। उन्होंने क्या गिफ्ट दी मुंबई को? उन्होंने बुरी हवा की गिफ्ट दी। उन्होंने आधे शेड का काम रुकवाया, जिससे मेट्रो का काम रुकता है। अगर मेट्रो भी होती तो 30% पोल्यूशन, एयर पोल्यूशन कम हो जाता हर एक चीज में। ये तो जो समृद्धि महामार्ग बन गया उसको भी ये लोग अपोज कर रहे थे। ये इनका असली चेहरा है। उनको पॉलिटिक्स चाहिए, उनको महाराष्ट्र का विकास नहीं चाहिए। महाराष्ट्र के लिए सचमुच किसने काम किया होगा? तो वो जो नीति थी, जब संयुक्त महाराष्ट्र की चळवळ, जब ये आंदोलन चला तो उसने प्रबोधन का और जब आंदोलन खत्म हो गया तो सब लोग, सब पार्टी अपने अपने वहां पे चलने लगे। तब उन्होंने बाला साहब को बोला था कि ये एजेंडा लेके आपको चलना है, महाराष्ट्र का एजेंडा लेके आपको आगे चलना है। और वो एजेंडा बाला साहब ने आगे चलाया, इसलिए बाला साहब इतने पॉपुलर थे। इसी वाली झूठी बातें करके बाला साहब ने पॉपुलैरिटी नहीं कमाई थी। उनका हिंदुत्व सच्चा था, वो एक सच्चे राजनेता थे। तो इसीलिए हम उनके विचारों पे चल रहे हैं। हमें आदित्य जी के विचारों के बारे में नहीं कुछ समझना है। आदित्य की जो नीति है उनको वो चलाने दीजिए, वो ग्लोबल्स की नीति चलाने दीजिए। विदिन 6 months पीपल विल रियलाइज ये आदमी झूठा है, झूठ बोल रहा है। तो मैंने आज ही बोला ना कि आप अपने मिनिस्टर से पैसा मांग रहे थे, तो आप उसका जवाब दीजिए। एक आखिरी सवाल, जिस तरह से कर्नाटक बॉर्डर पे बाकायदा योजना सरकार ने दी थी, कर्नाटक सरकार कहती है वापस ले की बैठक हुई थी, इस बैठक में कुछ चर्चा की देखिए, इसके लिए कमेटी अपॉइंट की है। उस कमेटी में ये अगर सब्जेक्ट आएगा तो महाराष्ट्र की जो भी ये साइड है हम उसका पक्ष वहाँ रख देंगे, और जो भी होगा उसमें एक मत नहीं होगा। थैंक यू।